Hello students, in our last video we have seen the first poem in our syllabus, Song of the Open Road. Now in this present video we will see some activities or some exercise based on this poem. Yes, in the brainstorming section in our textbook they have given some activities for us. Let us see the activities one by one. The first activity is, yes, let me read it out. काय आहे पहिली activity? A1, number 1, pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. जे आपल्याला अशा ओळी शोधून इथे लिहायला सांगितल्या ज्यामधून ध्वनित होते, ज्यामधून निर्देशित होते की कवी अगदी तयार आहे, प्रसन्न मनाने तयार आहे आपल्या जीवनाचा पुढचा प्रवास सुरू करण्यासाठी. तो प्रिपेअर्ड आहे, रेडी आहे, ह्या दर्शवणाऱ्या आहे असं ह्या अर्थाच्या ही गोष्ट इंडिकेट करणाऱ्या ओळी कुठल्या कुठल्या आहे बघा. कवितेतल्या काही ओळी आपण येथे चूज केल्या आहेत. फर्स्ट लाईन, अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू दी ओपन रोड. कवी म्हणतो अगदी पहिल्याच याच्यामध्ये अफूट. अफूट मीन्स प्रिपेअर्ड. अफूट मीन्स प्रिपेअर्ड, रेडी. मी या प्रवासासाठी अगदी तयार आहे, एका पायावर तयार आहे असा याचा अर्थ होतो. आणि लाईट हार्टेड, विदाउट बर्डन. नेक्स्ट लाईन आपण चूज केली, हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. आता यापुढे मला कुठल्याही गुड फॉर्च्यूनची गरज नाही आहे पुढील प्रवासाकरिता. हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. यापुढे मी कुठले विम्पर मीन्स कुठली कंप्लेंट करणार नाही आहे, माझी जर्नी पोस्टपोन करणार नाही, पुढे ढकलणार नाही आहे आणि कुठल्या इतर गोष्टींची मला आवश्यकता नाही आहे. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरोलोस क्रिटिसिझम्स. बस झालं आता. तो म्हणतो आहे डन विथ, बस झालं आता. त्या कंप्लेंट्स, क्युरोलोस क्रिटिसिझम्स याकडे मी लक्ष देणार नाही यापुढे. अँड लास्ट लाईन आपण चूज केली, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल दी ओपन रोड. बघा ही अगदी तो प्रिपेअर्ड, फुल्ली प्रिपेअर्ड असण्याची या ठिकाणी ध्वनित होते आहे की स्ट्रॉंग, मी अगदी आता माझं मन निग्रही झालेलं आहे, मनाचा निर्धार पक्का झाला आहे, अगदी स्ट्रॉंग मनाचा आहे मी, आणि कंटेंट आहे. एवढ्या ओळी आपण तो अगदी प्रिपेअर्ड आहे हे दर्शवणार आहे ह्या लाईन्स. ही ॲक्टिव्हिटी विचारल्या जाऊ शकते, म्हणून आपण असं जर विचारलं तर आपल्याला ह्या पद्धतीच्या आपल्याला लाईन्स याच्यातल्या घ्यायच्या आहेत. नाव लेट अस गो टू अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पुढली ॲक्टिव्हिटी आहे बघा, सेकंड ॲक्टिव्हिटी. बाय ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. इथे विचारलं आहे ओल्ड डिलिशियस बर्डन्स या फ्रेजचं मिनिंग काय आहे. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. बर्डन्स म्हणजे तो लगेजबद्दल बोलतो का प्रवासाला जाताना असलेल्यासोबत. द फूड ही कॅरीज, द स्ट्रेस ही बियर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल. कुठलं स्ट्रेस आहे का, नाही, स्ट्रेस कुठलं, तो लाईट हार्टेड म्हणतो आहे स्वतःला. मग स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. ओल्ड डिलिशियस बर्डन्स. ओल्ड मीन्स इन द पास्ट, डिलिशियस मीन्स स्वीट, बर्डन्स मीन्स मेमरीज. द लास्ट ऑप्शन डी इज द करेक्ट मिनिंग ऑफ दिस फ्रेज. हे शेवटचं ऑप्शन या फ्रेजचं मिनिंग दर्शवणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पण ओल्ड डिलिशियस बर्डन्स मीन्स स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. भूतकाळातल्या गोड आठवणी जवळच्या लोकांच्या. चला बघूया नंतरची ॲक्टिव्हिटी काय विचारली आहे त्यांनी. द पोएट इज अ पर्सन who is free from all inhibitions. Inhibitions means restrictions, burdens, limitations. तो फ्री आहे, कुठल्याही बर्डन्सपासनं, लिमिटेशनपासनं, कुठल्याही रेस्ट्रिक्शन, बंधनापासनं मुक्त आहे.
डिस्कस हाऊ द कॉन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. या पोएममध्ये फ्रीडमची कॉन्सेप्ट, स्वातंत्र्याची संकल्पना कशा पद्धतीने विदित केली आहे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. बघा या उत्तरार्थ आपण लिहिलेलं आहे, द कॉन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड थ्रू आउट द पोएम. थ्रू आउट द पोएम या संपूर्ण कवितेमध्ये जिथे तिथे तुम्हाला फ्रीडम ही कॉन्सेप्ट व्यक्त केलेली दिसेल. कशी, कुठे? इन द व्हेरी फर्स्ट लाईन ऑफ धिस पोएम द पोएट डिक्लेअर्स दॅट ही इज फुल्ली प्रिपेअर्ड टू एम्बार्क हिज जर्नी. कवी अगदी पहिल्याच लाईनमध्ये म्हणतोय की तो पूर्ण तयार आहे त्याची जर्नी एम्बार्क करण्याकरता, सुरू करण्याकरता. आणि ही इज फीलिंग लाईट हार्टेड, फ्री फ्रॉम एनी बर्डन. आणि तो स्वतःला लाईट हार्टेड, फ्री फील करतो आहे, म्हणजे अगदी मनमोकळं फ्रीडम आहे त्याला. ही सेज द रोड इज ओपन अँड द वर्ल्ड इज फ्री बिफोर हिम. त्याच्या समोरचा रस्ता हा ओपन आहे, पूर्ण जग फ्री आहे त्याच्यासमोर असलेलं. अँड ही इज फ्री टू गो वेअर एव्हर ही वॉन्ट्स टू गो. जिथे कुठे त्याला जायचं आहे जाण्यासाठी तो मुक्त आहे. ही इज फ्री फ्रॉम द डिपेंडन्स ऑफ गुड फॉर्च्यून. आता त्याला कुठल्याही गुड फॉर्च्यूनवर अवलंबून राहण्याची गरज आहे. ही एक स्वतंत्रता आहे मनाची, मुक्तता आहे गुलामगिरीतून. नाहीतर लोक आपण पाहतो आजकाल कुठल्या तरी दैववादावरती अवलंबून राहतात. हे अवलंबत्व यांनी संपवून टाकलेलं आहे. ही विल बी फ्री फ्रॉम इंडोर कंप्लायन्स, केअरलेस क्रिटिसिझम्स. या कटकटीपासूनही तो मुक्त झाला आहे अगदी आता. ही डझंट नीड द कंपनी ऑफ इन्फ्लुएन्शियल पीपल. आता त्याला त्या प्रभावशाली लोकांच्या कंपनीची पण आवश्यकता नाही आहे. ॲक्टिव्हिटी A2. व्हॉट इज दिस ॲक्टिव्हिटी? Following are the activities of the poet related to his journey on the road. Divide them into two parts as activities the poet will practice and activities he will not practice. बघा मित्रहो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लागोपाठ we have been given 8 sentences डिक्लेअरिंग सम ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट. 8 वाक्य दिले आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहे, या सांगितल्या आहे 8ही सेंटेन्समध्ये. आणि आपल्याला त्या वाचून ठरवायचं आहे की कुठल्या ॲक्टिव्हिटीज कवी म्हणतो आहे की मी करणार आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीज तो म्हणतो आहे की याच्यापुढे मी नाही करणार. काही काही गोष्टी त्यांनी ठामपणे सांगितलं की ह्या गोष्टी मी करणार, काही सांगितलं की ह्या गोष्टी मी बिलकुल याच्यापुढे करणार नाही. तर मग त्या आपण डिवाईड करायच्या आहे. पहिले आपण ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे की ज्या गोष्टी तो यापुढे करणार. त्या 4 आहे खाली दिलेल्या पुस्तकात दिलेल्या 8 पैकी. तर पहिली आहे काय काय गोष्टी करणार तो. वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो व्हेअर ही रिचेस. तो चालत राहणार रस्त्यावरती जरी माहिती नाही त्याला की हा रस्ता कुठे जातो आहे, ठीक आहे, किंवा तो कुठे जाणार आहे. नेक्स्ट, कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ गुड पीपल. फॉन्ड मेमरीज, स्वीट मेमरीज, डिलिशियस बर्डन्स. आपल्या जीवनामध्ये आलेल्या चांगल्या लोकांच्या गोड आठवणी तो सोबत घेऊन जाणार आहे, बरोबर ना. त्यानंतर स्ट्रायविंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. आता या ॲक्टिव्हिटीबद्दल थोडा संभ्रम आहे सगळ्या ठिकाणी, पण आपण ती हा कवी प्रॅक्टिस करणार या बाबतीत घेऊया की उंच ध्येय त्याला गाठायचं आहे जीवनामध्ये, ठीक आहे. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याला डेव्हलप करायचं आहे, स्वत्व त्याला विकसित करायचं आहे. त्यानंतर कुठल्या गोष्टी तो करणार नाही आहे त्यामध्ये दिलेली आहे बघा. कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. तो कंप्लेंट करणार का याच्या पुढे? त्याने याच्या पुढे म्हटलं आहे की नो कंप्लेंट एनी मोर. नाही, कुठली कंप्लेंट नाही करणार. पोस्टपोनिंग द जर्नी करणार का? ना, त्याने सांगितलं आहे नो पोस्टपोन. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून.
हां, गुड फॉर्च्यूनसाठी तो याचना करणार का? बिलकुल नाही. तो म्हणतोय आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून. म्हणतो ना, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. या लोकांशी त्याला संपर्क ठेवायचा आहे का? कंपनी करायची आहे का? बिलकुल नाही. तर मग आपण ह्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारल्या जाऊ शकतो. तर ह्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा, त्याचा अर्थ वाचून घ्यायचा. त्याच्या पुढची ॲक्टिव्हिटी बघूया आपण काय आहे. राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. ट्रेट्स मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स, गुणवैशिष्ट्य, एखाद्या व्यक्तिमत्वातील गुणवैशिष्ट्य. एक्झिबिट म्हणजे प्रदर्शित करणे, एक्सप्रेस करणे. तो म्हणतो की खालील काही ओळी दिलेल्या आहेत, लाईन्स दिलेल्या आहे. वी हॅव बीन गिवन सम लाईन्स फ्रॉम द सेम पोयम. आणि ती लाईन वाचून या कवीमधलं कुठलं गुणवैशिष्ट्य, व्यक्तिवैशिष्ट्य आपल्याला दिसून पडते, कुठली ह्युमन कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसून पडते ती सांगायची आहे. Henceforth I ask for no good fortune. I myself am good fortune. या लाईनवरून काय दिसतंय? काय लाईन म्हणते की मला कुठल्या आता दैवाची गरज नाही आहे, मी माझं दैव स्वतः घडवणार. कुठलं गुणवैशिष्ट्य दिसून पडतंय? सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कवीमध्ये असलेला. सेकंड लाईन, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. याच्या पुढे मी विम्पर म्हणजे कंप्लेंट करणार नाही, पोस्टपोन करणार नाही आहे. कुठलं गुणवैशिष्ट्य दिसून पडत आहे? तो आपल्याला सेल्फ रिलायंट, आत्मनिर्भर असलेला दिसून पडतो आहे. कंटेंट, समाधानी असलेला दिसून पडतो आहे की याच्या पुढे मला कुठल्या नीड नथिंग तो म्हणतो आहे. नेक्स्ट लाईन, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियरर. कॉन्स्टिलेशन, ग्रुप ऑफ इन्फ्लुएन्शियल पीपल, यांची मला गरज नाही. इथे पण कॉन्फिडेंट वाटतो तो, इंडिपेंडंट वाटतो तो. हे दोन गुण वैशिष्ट्य आपल्याला त्याचे दिसून पडतात. नेक्स्ट लाईन, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. तो म्हणतोय की ज्या ह्या माझ्या जवळच्या लोकांच्या गोड आठवणी मी माझ्या मनात ठेवलेल्या आहेत, त्या मी सोबत घेऊन जाणार आणि शपथीने सांगतोय की मी त्या माझ्यापासून दूर सारू शकत नाही, टाळू शकत नाही. आय स्वेअर, तो म्हणतो मी शपथेने सांगतो. कुठलं गुणवैशिष्ट्य दिसून पडतं आहे? डिटर्मिनेशन, दृढ निश्चय कवीचा दिसून पडतो. सेल्फ अवेअरनेस, आणि त्याला एक जाणीव आहे त्या गोष्टीची, त्याची जाणीव त्याला दिसून पडत आहे. अँड नाव द लास्ट लाईन, आय एम फिल्ड विथ देम, आय विल फिल देम इन रिटर्न. इथे काय गुणवैशिष्ट्य? आय विल फिल देम इन रिटर्न. मी सुद्धा त्यांची मने माझ्या आठवणीने भरून काढेल. काइंड हार्टेड, इथे तो अगदी करुणामय मनाचा तो दिसतो आहे. ग्रेटफुल, कृतज्ञ असलेला दिसून पडतो आहे. कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या लोकांनी त्याला आतापर्यंत मदत केली, जीवनामध्ये चांगल्या आठवणी दिल्या, त्या लोकांबद्दल तो कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. So these are the traits, these are the characteristics we can understand from these different lines in the poem. Okay, next activity is, त्यांनी एक लाईन दिली आपल्याला, healthy free the world before me, express your views regarding the above line. It is the second line in the first stanza of this poem. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. आपल्याला आपलं मत व्यक्त करायला सांगितलं या लाईनच्या संदर्भात. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, काय अर्थ होतो याचा? काय म्हणता येईल आपल्याला? द पोएट वॉल्ट विटमन प्रमोट्स द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम थ्रू दिस पोएम. हेल्दी फ्री, माझ्या समोरचं हे जग कसं आहे? फ्री आहे. फ्रीडम, स्वातंत्र्याचं मूल्य कवीला या ठिकाणी प्रतिध्वनित करायचं आहे. आणि ही इज प्रिपेअर्ड टू बिगिन हिज जर्नी अँड ही सीज द वर्ल्ड बिफोर हिम इज हेल्दी अँड फ्री. तो तयार आहे आपली जर्नी सुरू करायला, आणि त्याला दिसतं की माझ्या समोरचं हे जे जग आहे
ते अगदी हेल्दी आणि फ्री आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इट इज फ्री फ्रॉम रिस्ट्रिक्शन्स, लिमिट और बॅन्स. कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही, बंधनं नाही, कुठल्याही मर्यादा नाहीत, कुठे बॅन केलेलं नाही आहे, बंदी आणलेली नाही मला जाण्याकरता. द पोएट कॅन गो व्हेअर एव्हर ही वॉन्ट टू गो. जिथे कुठे त्याला जायचं ना तो जाऊ शकतो. अँड डू व्हॉट यू वॉन्ट्स टू डू. आणि जे काही करायचं ते तर करू शकतो. कुठलेही बंधनं नाही आहे, पूर्ण मोकळीक आहे, स्वातंत्र्य आहे त्याला. तो म्हणतो आहे इट इज फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन्स ऑन द बेसिस ऑफ द कास्ट, क्रीड और रेस. तो म्हणतो की हे जग अगदी मुक्त आहे कुठल्याही भेदभावांपासून. मग तो भेदभाव जातीच्या आधारावरती किंवा समूहाच्या आधारावरती किंवा वंशाच्या आधारावरती असेल, त्यापासून तो हे जग पूर्ण मुक्त आहे. आणि मी तयार आहे या जगामध्ये मुक्तपणे संचार करण्याला. अँड नाव ॲक्टिव्हिटी नंबर 3. काय आहे ही ॲक्टिव्हिटी? द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच ॲज हेल्दी in this poem. Make a list of and classify them. Describing words means the words which are used to describe the nouns. Means adjectives. काय ॲडजेक्टिव्ह वापरले. आता ते ॲडजेक्टिव्ह कुठल्या नाउनला क्वालिफाय करण्याकरता, डिस्क्राईब करण्याकरता वापरलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा इथे 3 नाउन दिलेले आहे. फॉर द वर्ल्ड, फॉर हिमसेल्फ अँड फॉर द रोड. वर्ल्ड जगाकरता, या सृष्टीकरता कुठलं त्यांनी ॲडजेक्टिव्ह वापरले. हे जग कसं आहे तो म्हणतो अगदी पहिल्या सेकंड लाईनमध्ये आलेलं आहे हेल्दी, फ्री. हे 2 ॲडजेक्टिव्ह डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे वर्ल्ड करता. त्यानंतर स्वतः करता काय म्हणतो तो, काय ॲडजेक्टिव्ह म्हणता येईल अफूट. अगदी फर्स्ट लाईनमध्ये म्हणलं आहे त्यांनी की तो रेडी आहे, लाईट हार्टेड आहे, स्ट्रॉंग आहे, कंटेंट आहे. हे ॲडजेक्टिव्ह त्यांनी कवीने स्वतः करता वापरलेलं आहे. आणि रोड कसा आहे तो म्हणतो ओपन रोड. लॉंग ब्राऊन पॅथ मीन्स रोड. हे पण ॲडजेक्टिव्ह